नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांट सज्ज, लवकरच रुग्णांना मिळणार सुविधा. नागरिकांनी नववर्षाचा प्रारंभ केला श्रींच्या दर्शनाने. संतनगरीत भाविकांची मांदियाळी. हिट अँड रन मोटर ट्रान्सपोर्ट कायदे विरोधात जिल्ह्यात चक्काजाम. 4 जानेवारीला तीव्र आंदोलन. RRC न्यूजने वृत्त प्रकाशित करताच ई-शिधापत्रिका सुविधेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. भीमा कोरेगावच्या प्रतिकात्मक विजयस्तंभाला केले अभिवादन. अशोक वाटिकेजवळ कार्यक्रमाचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. कोरोना काळामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात आला होता, परंतु गेल्या 2 वर्षांपासून हा प्लांट बंद होण्याच्या मार्गावर होता. अकोल्यात कोरोना रुग्ण आढळताच जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर हा प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला असून लवकरच रुग्णांना याची सुविधा घेता येणार आहे. परंतु तरीही मनपा प्रशासन मात्र निष्काळजीपणा करीत असल्याचे बोलले जात आहे. 2 वर्षांपूर्वी कोरोना संक्रमण काळात अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेले PSA तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट मागील 2 वर्षांपासून बंद होता. गेल्या 2 वर्षांपासून ऑक्सिजन प्लांटचा वापर हाताळणी करण्यात आल्याने या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नुकतीच वैद्यकीय महाविद्यालयातील या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली आणि हा प्लांट त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने ऑक्सिजन निर्मिती यंत्राची सातत्याने हाताळणी होत नव्हती. त्यामुळे हा ऑक्सिजन प्लांट बंद होण्याच्या स्थितीत होता. तसे पाहता वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात वारंवार ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन बाहेरून ऑक्सिजन बोलावते. आपल्याजवळ एवढी मोठी यंत्रणा असताना वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू असलेला हा प्रकार आकलना पलीकडचा आहे. ऑक्सिजन यंत्राचा कायमस्वरूपी वापर व्हावा याच उद्देशाने शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली होती. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाचा निष्काळजीपणा पाहता ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत होती. आता JN1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून या विभागाद्वारे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज 1 जानेवारी 2024 या नव्या वर्षाच्या निमित्ताने विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. काल सायंकाळपासूनच लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले होते. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शन करीत नववर्षाचा संकल्प केला. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. येणारे नवीन वर्ष आनंदात जावे या दृष्टिकोनातून अनेक जण वर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने करतात. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त शेगावात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मंदिर प्रशासनाने सुद्धा रात्रभर मंदिर सुरू ठेवले होते. रात्री 12 वाजतापासून भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्री संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकला. मंदिरात पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे शेगाव नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी दिसून आली. हिट अँड रन कायद्यामध्ये असलेली शिक्षा पाहता हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी 1 जानेवारीपासूनच जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले असून विविध संघटनांद्वारे शासनाचा निषेध करण्यात येत आहे. 4 जानेवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा मोटर वाहन चालक संघटनेद्वारे देण्यात आला आहे. संसदमध्ये नुकताच मोटर ट्रान्सपोर्ट संदर्भात 3 कायदे पारित करण्यात आले. या 3ही कायद्यांना मंजुरी दिल्यानंतर हिट अँड रन या कायद्यासंदर्भात मोटर वाहन चालक मालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कायद्यानुसार चालकाला 10 वर्षाची शिक्षा व 7 लाख रुपये दंड आकारण्याची प्रावधान करण्यात आले आहे.
हे कायदे लागू करू नये या मागणीसाठी अकोला जिल्ह्यात मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने 1 जानेवारीपासूनच चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। 1 जानेवारीला अकोला येथील MIDC मध्ये मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने निदर्शने करीत MIDC पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यात सुद्धा या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने देण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आले आहे। या निवेदनाच्या माध्यमातून 3ही कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जर हे कायदे रद्द झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। 4 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। शहरातील MIDC मध्ये मोटर मालक चालक कामगार संघटनेच्या वतीने ट्रान्सपोर्ट संदर्भातील कायदे विरोधात आज निदर्शने करण्यात आली। आजपासून हा बंद पुकारण्यात आला असून यापुढे कुठली घटना घडली तर याला जबाबदार प्रशासन जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। वाहन चालक हा केवळ नोकरदार असून अल्पशा पगारात तो काम करतो। अशा वेळी त्याला 7 लाख रुपये दंड कसा काय दिला जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। चालकावर केलेला हा अन्याय असून हे कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। नमस्कार, मैं जसमीत सिंह ओबराय, मोटर मालक वाहतूक संगठन अकोला जिला अध्यक्ष। अभी सांसद में जो 3 कानून ये ट्रांसपोर्ट सेक्टर के लिए पास हुए हैं उसमें ड्राइवर को 10 साल की सजा और 7 लाख रुपए फाइन, ये कानून के खिलाफ में ड्राइवरों ने 4 तारीख से हड़ताल करने की अपनी विचार रखे हैं और हमने हमारे पत्र व्यवहार के थ्रू अमित शाह जी को भी ये पत्र भेजा है कि ये कानून जो है इसे लागू ना किए जाए ताकि ड्राइवर जो है भयभीत ना हो और ट्रांसपोर्ट सेक्टर ये जिंदा रहे। धन्यवाद। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबर पासून राशन कार्ड सुविधा केंद्र करण्यात आले आहे। या संदर्भात RRC न्यूज मधून वृत्त प्रसारित होताच या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी दिली। सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत सीधा पत्रिका सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले होते। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबर पासून राशन कार्ड सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। याबाबत RRC न्यूजच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करताच या मोहिमेला अकोला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत अंदाजे 200 नागरिकांचे रेशन कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आले। या योजनेमार्फत सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असून भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे। या योजनेमधील नागरिकांना राशन कार्डमध्ये ऑनलाईन सुविधा तात्काळ मिळेल। पुस्तकाची गरज ग्राहकांना भासणार नाही। तसेच राशन कार्डबाबत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसेच रुग्णांना उपचारासाठी तसेच ऑपरेशनसाठी प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख पर्यंत उपचार सुविधा मोफत शासनाच्या वतीने मिळणार आहे। सर्व अकोला वासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यालय परिसरातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयामध्ये माहे नोव्हेंबर 2023 पासून रेशन कार्ड सुविधा विनामूल्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। RRC न्यूज चॅनल यांच्या मार्फत हो बाब प्रकाशित करताच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यालयास लाभलेला आहे। अंदाजे 200च्या वर आपण नागरिकांना रेशन कार्ड मोफत पुरवलेले आहे। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की रेशन कार्ड सुविधा विनामूल्य या कार्यालयामध्ये सुरू असल्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त त्याबाबतचा लाभ घ्यावा आणि आपले रेशन कार्ड बनवून घ्यावे। धन्यवाद। अकोला येथील अशोक वाटिका येथे 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकात्मक प्रतिकृती उभारण्यात आली होती। यावेळी जिल्हाभरातून आलेल्या भीम अनुयायांनी प्रतिकात्मक विजयस्तंभाला अभिवादन केले। आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती। या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता। 1818 कोरेगाव भीमाच्या लढाईत
पेशव्यांचा निर्णायक पराभव झाला। याचे प्रतीक म्हणून भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ स्थापन करण्यात आला। 1 जानेवारीला या ठिकाणी लाखो भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी जातात। जे भीम बांधव या ठिकाणी जाऊ शकत नाहीत अशांकरिता अकोला शहरातील अशोक वाटिकेजवळ प्रतिकात्मक भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली होती। या ठिकाणी जिल्हाभरातून आलेल्या भीम अनुयायांनी विजयस्तंभला अभिवादन केले। यावेळी राजरत्न आंबेडकर यांच्याद्वारे स्थापित बौद्ध महासभेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तसेच संत श्री गजानन महाराजांच्या कृपेने अकोला शहरातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलचे उद्घाटन करण्यात आले। MIDC फेज क्रमांक 4 मधील अग्निशमन ऑफिस जवळील येवता रोडवर हा मॉल स्थित असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे। आज देशभरात नववर्ष उत्साहात साजरा होत आहे। या नववर्षाच्या निमित्ताने आणि श्री गजानन महाराजांच्या कृपेने अकोला शहरातील सर्वात मोठ्या धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात रिबन कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि सर्व जवळपासचे व्यापारी यांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती। यावेळी उद्घाटन प्रसंगी भगवान सत्यनारायणाचे पूजन करून धनलक्ष्मी फर्निचर मॉलच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रार्थना करण्यात आली। अकोला MIDCच्या फेज क्रमांक 4 परिसरात असलेल्या अग्निशमन कार्यालयाजवळ येवता रोडवर धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलचे निर्माण कार्य करण्यात आले। धनलक्ष्मी फर्निचर मॉलचे संचालक श्री उमेश मसने हे गेल्या 3 दशकांपासून फर्निचर व्यवसायाशी निगडित आहेत। त्यांची बहुतांश उत्पादने मेक इन इंडिया धोरणांतर्गत स्वदेशी आहेत। त्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजांचा पूर्ण अनुभव आहे। या अनुभवाच्या आधारे त्यांनी धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलमध्ये वैविध्यपूर्ण सोफा सेट, L टाइप सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, सेंटर टेबल, टीव्ही स्टँड, 2 दरवाजांचे वॉर्डरोब, 3 दरवाजांचे वॉर्डरोब, आकर्षक खुर्च्या इत्यादींचा एकाहून एक असा साठा या ठिकाणी उपलब्ध आहे। नागरिकांसाठी धनलक्ष्मी फर्निचर मॉलमध्ये शहरातील इतर फर्निचर मॉल्सच्या तुलनेत हमखास आणि वाजवी दरात विविध प्रकारचे आकर्षक फर्निचर उपलब्ध आहे। शहरातील नागरिकांनी एकदा धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलला भेट द्यावी आणि येथे फर्निचर खरेदी करून आपल्या घराचे सौंदर्य वाढवावे असे आवाहन धनलक्ष्मी होलसेल फर्निचर मॉलचे संचालक श्री उमेश मसने, कल्पना उमेश मसने, श्री प्रथमेश मसने, कुमारी वैष्णवी मसने यांनी केले आहे। आज नवीन वर्षाच्या पर्वावर धनलक्ष्मी फर्निचर मॉल तुमच्या सेवेत उघडलेला आहे। तर सर्वांनी नक्कीच मॉलला भेट द्या। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धनलक्ष्मी फर्निचर मॉल तुमच्या सेवेत आजपासून उघडलेला आहे, तर सर्वांनी नक्कीच मॉलला अवश्य भेट द्या। नवीन वर्षाच्या सुरुवातीला धनलक्ष्मी फर्निचर मॉल उद्घाटन झालेलं आहे आणि ही हा जो मॉल आहे हा फार भव्यदिव्य आहे। अकोल्यामध्ये एक विशिष्ट जे काही नामांकित मॉल आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा मॉल आहे। तर याचा तर निश्चितच याला एक आमची शुभेच्छा आहेतच। त्याचप्रमाणे आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2024, याला सुद्धा मी शुभेच्छा। नमस्कार। आज 1 जानेवारी 2024 नवीन वर्षाच्या सर्व हितचिंतक बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। अकोला नगरीत श्री उमेशभाऊ मसने यांच्या प्रचंड मेहनतीने उभे राहिलेले धनलक्ष्मी फर्निचर मॉल हा अकोल्याच्या वैभवामध्ये अधिक भर घालणार आहे। उमेशभाऊ यांचा या व्यवसायातला गेल्या 3 दशकाचा अनुभव आणि त्या 3 दशकाच्या अनुभवातून साकारलेले भव्य आणि तेवढंच दिव्य असलेले धनलक्ष्मी मॉल हे नक्कीच अकोल्याच्या वैभवात अधिक भर टाकेल यामध्ये माझ्या मनात कुठली शंका नाही। मी उमेशभाऊ मसने व त्यांच्या सर्व कुटुंबियांना या मॉलच्या ओपनिंगच्या निमित्तानं शुभेच्छा चिंतितो आणि पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धनलक्ष्मी मॉल हा अग्निशामक दल MIDC फेज नंबर 4 येवता रोड या ठिकाणी प्रशस्त असा मॉल आहे। एकदा आपण अवश्य भेट द्या। धन्यवाद। 31 डिसेंबर रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला। 31 डिसेंबरला अनेक जण दारू पिऊन उत्सव साजरा करतात। याला आळा बसण्याच्या उद्देशाने
शहर पोलीस स्टेशनच्या वतीने दारू पिऊ नका, दूध प्या या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शांतता समिती सदस्य, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते। मावळतीला जाणाऱ्या 2023 वर्षाला निरोप देऊन नवीन उमेद घेऊन येणाऱ्या 2024 पासून व्यसन करणाऱ्यांनी नवीन वर्षानिमित्त दारू पिऊ नका, दूध प्या संकल्प करून सुखी जीवन जगावे या उद्देशाने ठाणेदार भाऊराव घुगे यांनी आगळावेगळा उपक्रम 31 डिसेंबरच्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये राबविला। मावळत्या वर्षाला निरोप देऊन येणारे नवीन वर्षाचा हसत स्वागत करायचे असते, पण आपण पाहतो की अलीकडे युवक जास्तीत जास्त व्यसनाधीन होताना दिसतोय। नवीन वर्ष साजरे कसे करावे तर दारू पिऊन साजरे करतात। याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, प्रतिबंध झाला पाहिजे। यास प्रामाणिक भावनेतून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनव उपक्रम दारू पिऊ नका, दूध प्या या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, ठाणेदार भाऊराव घुगे, API अनंत वडतकर, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाणे, भारत जेठवाणी, प्राध्यापक प्रमोद ठाकरे, निजाम इंजिनियर युनुस खान, छबिले पाटील, मुन्ना नाईक नवरे, संगीत कांबे, सुनील पवार, राजकुमार नाचणे, राम दर्यानी, सुबोध बंग, नुपेन अरोरा व इतर तरुण मंडळी, शांतता समिती सदस्य, पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनवर खान, मूर्तिजापूर। मध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने 31ला मूर्तिजापूर ठाणेदार श्री भाऊराव घुगे साहेब यांच्या पुढाकाराने एक आगळा वेगळा उपक्रम आज या ठिकाणी राबवण्यात येत आहे। प्रत्येकाने दारू सोडवावे आणि दुधाचं व्यसन करावे यासाठी ठाणेदार भाऊराव घुगे यांनी या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे। आपल्यासोबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे साहेब आहे। या संदर्भात आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। जे मावळतं वर्ष आहे त्याला आपल्याला बाय करायचं असते आणि येणारं जे वर्ष आहे त्याचं हसत स्वागत करायचं असते। पण हे करत असताना आपण पाहतो की अलीकडील जे खास करून युवक वर्ग आहे ते जास्तीत जास्त व्यसनाधीन होताना दिसतोय। ते साजरी करायची तर कशी करायची, तर दारू पिऊन साजरी करायची। याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे। याच प्रामाणिक भावनेतून आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनने एक अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता आणि आज तो आपण अंमलात आणला आहे। या अनुषंगाने आपण समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव आणि खास करून युवकांना एक आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त या उपक्रमाचा लाभ घ्या, दारूपासून दूर राहा आणि या विलायची केशरयुक्त दुधाचा, घोटलेल्या दुधाचा लाभ घ्या, जेणेकरून ही आपली मूळ संस्कृती आहे। या संस्कृतीलाच आपण तिची अंमलबजावणी केली पाहिजे आणि व्यसनाधीनतापासून दूर गेलं पाहिजे, हा याचा प्रामाणिक हेतू आहे। तब्बल 4000 किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करून आरोग्य विषयक जनजागृती करून आदर्श उपक्रम राबविणारे वाशिम जिल्ह्यातील पारडी ताड येथील योग शिक्षक राजू डांगे दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 1 जानेवारीला रवाना झाले आहेत। यापूर्वी राजू डांगे यांनी हरिद्वार, अयोध्या असे देशभ्रमण करून 4000 किलोमीटर अंतराचा प्रवास 55 दिवसात पूर्ण करून आरोग्यविषयक जनजागृती केली होती। अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होणार आहे। या सोहळ्यात तो सहभागी होणार आहे। 1041 किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करीत योग शिक्षक राजू डांगे अयोध्या नगरी गाठणार असून प्रवासादरम्यान निरोगी आरोग्याचा संदेशही देणार आहेत। नमस्कार मित्र, मी राजू डांगे आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी जी हे वाशिम ते अयोध्या सायकल यात्रा सुरू केलेली आहे, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिर निर्माणाचं कार्य पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे। तर याच अनुषंगाने पूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून सर्व भाविक रामभक्त त्या ठिकाणी येत आहेत। तर हा आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी हा खूप गौरवाचा विषय आहे। तर त्याच अनुषंगाने मी सुद्धा एक रामभक्त म्हणून या शेलू बाजार येथील सतीआई नगरीतून तब्बल सायकलच्या माध्यमातून ही सायकल यात्रा करत अयोध्येला जात आहे। अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एका रेल्वे गाडीत चढताना महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली। या दरम्यान GRP पोलिसांनी तिला रेल्वे खाली जाताना वाचविले।
अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। जीआरपी पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। अकोला रेल्वे स्टेशन येथून भीमा कोरेगाव पुणे येथे जाणारे काही भाविक नागपूर पुणे गरीब रथ एक्सप्रेसमध्ये चढले। ट्रेन सुरू झाल्यानंतर चालत्या ट्रेनमधून काही महिला पुन्हा खाली उतरायला लागल्या। त्यातील एक महिला ही ट्रेनच्या खाली पडत असताना ड्युटीवरील पोलीस हवालदार अरुण चव्हाण व पोलीस शिपाई तुषार गोंगे यांनी प्रसंगावधान राखून त्यांना वेळेत बाजूला केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। या महिलेचे नाव संगीता वानखेडे बोरगा मंजू असे असून त्यानंतर तिला पुढील प्रवासासाठी येणाऱ्या रेल्वेमध्ये बसवण्यात आले। पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीकरिता त्यांचे अभिनंदन होत आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील 30 वर्षावरील सर्व महिलांची गर्भाशय मुख कर्करोग चाचणी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेतून देण्यात आली। अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 3 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांवर टप्प्याटप्प्याने स्त्रियांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत उपकेंद्र स्तरावर 30 वर्षावरील सर्व स्त्रियांची गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची तपासणी प्रशिक्षित स्त्री वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या चमूद्वारे करण्यात येणार आहे। याकरिता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित महिला वैद्यकीय पथक नेमण्यात आले असून सदर तपासणीमध्ये आढळून आलेल्या संस्थेची पुढील तपासण्या योग्यरित्या करण्यात येणार आहेत। या संदर्भात जिल्हा परिषदमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सीईओ बी वैष्णवी, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व सभापती व अधिकारी उपस्थित होते। दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान संबंधित उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे। कर्करोगाचे निदान लवकर झाले व वेळेवर उपचार मिळाले तर या रुग्णांचा जीव वाचवला जाऊ शकतो, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांट सज्ज, लवकरच रुग्णांना मिळणार सुविधा। नागरिकांनी नववर्षाचा प्रारंभ केला श्रींच्या दर्शनाने, संतनगरीत भाविकांची मांदियाळी। हिट अँड रन मोटर ट्रान्सपोर्ट कायदे विरोधात जिल्ह्यात चक्काजाम, 4 जानेवारीला तीव्र आंदोलन। RRC न्यूजने वृत्त प्रकाशित करताच ई-शिधापत्रिका सुविधेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। भीमा कोरेगावच्या प्रतिकात्मक विजयस्तंभाला केले अभिवादन, अशोक वाटिकेजवळ कार्यक्रमाचे आयोजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।